घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे आधीच ठाणेकर त्रस्त झाले असताना वाघबीळ उड्डाणपुलावर रुंद आणि खोलवर खड्डे पडले. निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता आधीच खड्ड्यात हरवला असताना आता वाघबीळ उड्डाणपुलावर 15 ते 20 पेक्षा अधिक खड्डे पडल्यानं अपघातांच्या भीतीनं वाहन चालकांना धडकी भरत आहे. त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूलही खड्ड्यानं बाधित झाल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. ठाणेकरांना वाहतूक कोंडी पाचवीलाच पोहोचलीय. कोट्यवधींचा खर्च होऊनही रस्ते काही खड्डेमुक्त होऊ शकले नाहीत. घोडबंदर रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी आता अमेरिकन तंत्रज्ञान बोलवा अशी उपरोधात्मक मागणी नागरिकांकडून होऊ लागली. राज्य सरकार तसंच ठाणे महापालिका MMRDA तर्फे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून रस्ते तसंच उड्डाणपुलांवरील खड्डे बुजवले असल्याचा दावा करून संतप्त नागरिकांना विरोधकांना शांत केलं जातं. मात्र काही महिन्यात निकृष्ट कामामुळे पुन्हा त्या रस्त्यांवर ब्रिजवर खड्डे पडतात. काही दिवसांपूर्वी वाघबीळ उड्डाणपुलावर पडलेला खड्डा हा जीवघेणा ठरला होता. त्याचं कॉन्क्रीट आणि सळयाही दिसू लागल्या होत्या. त्यानंतर तो बुजवण्यात आला. आता पुन्हा त्याच पुलावर दुसऱ्या बाजूने 8 ते 10 फूट लांबीचा मोठा धोकादायक खड्डा पडलाय. त्याच्या आजूबाजूला 15 ते 20 आणखीन खड्डे पडले. गेले 3 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं खड्डे अधिकच खोल आणि रुंद होऊ लागलेत. त्यातून उड्डाणपुलाचं कॉन्क्रीट दिसू लागलं असल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना धडकी भरते. अंधार आणि पावसाचा मारा असाच सुरू राहिल्यास दुचाकीस्वाराचा अपघात निश्चित होऊ शकतो, अशी धोकादायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. याकडे राज्य सरकार लक्ष देणार की नागरिकांना वाऱ्यावर सोडणार अशी तीव्र नाराजी वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते. त्यापुढील पातलीपाड्याच्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडलाय. छोटा असलेला हा खड्डा वेळेत बुजवण्यात न आल्यानं तो आता मोठा होऊन त्याच्यात गाडीचं चाक अडकलं तर अपघात हमखास होणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या दोन्ही उड्डाणपुलांवरून जाताना वाहन चालकांचा वेग मंदावत असून त्याचा फटका वाहतुकीवर होऊन अपघातांच्या भीतीनं तीव्र नाराजी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात 909 बेकायदा बांधकामं आढळून आली असून त्यापैकी 227 बांधकामं पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सण उत्सवांच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यानं उर्वरित 682 बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे. असं असलं तरी या कारवाईआधी या बांधकामांचा वीज पाणी पुरवठा खंडित करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून बेकायदा बांधकामं उभारण्यात येत आहेत. यातील काही बांधकामांची प्रकरणं उच्च न्यायालयात दाखल झाली होती.
त्यामध्ये शीळ येथील खान कंपाऊंड मधील 21 बेकायदा इमारतींचाही समावेश होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना स्वतः जाऊन ही बांधकामं पाडावी लागली होती. यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बन्साली यांच्या मार्फत बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेनं विशेष मोहीम सुरू केली असून यात बेकायदा बांधकामं तोडण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक 740 बेकायदा बांधकामं ही दिवा, शीळ आणि मुंब्रा पट्ट्यातील असून बेकायदा बांधकामं पाडताना नागरिकांचा विरोध होतो. काही वेळेस पथकांवर हल्ले होतात. यामुळे अशा बांधकामांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येते. परंतु सण उत्सवांच्या काळात बंदोबस्ताच्या कामात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणं पोलीस यंत्रणेला शक्य नसतं. सण उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागतं. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत 3 महत्त्वाची विधेयकं मांडली. या विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या प्रकरणात सलग 30 दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकू शकतील. या विधेयकास विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होऊ लागला असून त्याचबरोबर या विधेयकाबाबत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात पुन्हा एकदा भाजपचा लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न, विधेयक संविधान विरोधी असं मत व्यक्त केले. केंद्र सरकारनं आज नवीन विधेयक संसदेत सादर केलं, ज्यामध्ये एका विषयानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री जर 30 दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवलं जाईल. तिथली सत्ता राज्यपाल चालवतील अशी तरतूद आहे. आता हे ऐकायला खूप भारी आणि योग्य वाटेल, परंतु या विधेयकाचा वापर ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणांना हाताशी धरून गैर भाजप राज्यातील सरकारांना, मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना त्रास देण्यासाठी जास्ती होईल हा आपला विश्वास आहे. कारण मागील 10 वर्षात एकही भाजप नेत्यावर कित्येक आरोप झालेले असताना कारवाई झाली नाही. मात्र दुसरीकडे केवळ आरोपावरून अनिल देशमुख, संजय राऊत, मनीष सिसोदिया असतील अशा अनेक लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम केंद्र सरकारनं केले असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. हे विधेयक आणल्यानंतर गैर भाजपा राज्यातील मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप लावण्याचं काम सुरू होईल. ईडी आणि सीबीआय कडून अटक करून 30 दिवस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. 31व्या दिवशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री पदावरून हटवला जाईल आणि सत्ता आपोआप भाजप समर्थक राज्यपालांकडे जाईल. ही पद्धत गुन्हेगारीवर आळा या नावाखाली आणली जात असली तरी प्रत्यक्षात ती राजकीय सूड उगवण्याचं शस्त्र आहे असं आपलं स्पष्ट मत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. जयंती आहे, ते जाऊ दे, पहिलं बिलाचं संसदेमध्ये बिल पास होतंय. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना जर 5 वर्षाची शिक्षा झाली आणि 30 दिवस जर, असं नाही आहे. हे बिल भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललंय. कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर 30 दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर त्याला पदावरनं हटवायचाच नाही तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल. म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल. केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्या आखून दिलेल्या मर्यादामधली जी एक अशी भिंत आहे ती भिंत पाडून टाकायची. म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं, कुठलीही केस टाकायची ना. त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत. तिथल्याही केंद्रीय यंत्रणेने केस टाकायची, त्या मुख्यमंत्र्याला, त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचं, जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचं. नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तर संपलं ना सगळं. आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना PML आहे, ईडी आहे, सीबीआय सगळे मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे? हे सरकार
लोकशाही खतम करायला निघालेला आहे. सब मिलके आज ठाण्यातील वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि विकास कामांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत जड मालवाहतूक बंद ठेवण्याची आणि ती भिवंडी मार्गे वळवण्याची मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना केली. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बहुतांश कामांचं लोकार्पण 15 ऑक्टोबर पर्यंत करण्याचा मानस असल्याचं सांगितलं. घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते 31 डिसेंबर पर्यंत जोडण्याचे तसंच रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागांचं सिमेंट स्वच्छतीकरण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. ठाण्यात वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी नागलाबंदर खाडी किनारा विकसित करताना वृक्षारोपण करावं अशी सूचनाही सरनाईक यांनी केली. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर उपाय म्हणून शहराबाहेर श्वान पुनर्वसन केंद्र उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली होती. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीसाठी लवकरच ठाण्यात पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. 52 किलोमीटर लांबीच्या मार्गात 63 स्थानकं असतील. प्रवासी दर 30 रुपये प्रति टप्पा असणार आहे. प्रकल्पाची सुरक्षितता आणि व्यवहार्यता तपासल्यानंतर तो मार्गी लावला जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाण्यात तिसरं नाट्यगृह घोडबंदर परिसरात उभारण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. दरम्यान कांदळवन उद्यान, कासरडोली तलावाचं सुशोभीकरण, जुन्या उद्यानांचं नूतनीकरण, विहिरींचं पुनरुज्जीवन, लता मंगेशकर संगीत विद्यालय आणि शहरातील चौकांचं सुशोभीकरण या कामांचा आढावा घेत विविध विकास प्रकल्प गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. मी आयुक्तांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे, कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचा आहे. कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत. तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे ह्या बाजूला गायमुख परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साईडवरनं येताना दिवा परिसरामध्ये किमान 1 ते 2 एकर जागा ही श्वानांच्या एक डॉग्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांना ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजार वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची निगा व देखभाल करता येईल, त्यांना खाणं पिणं चांगलं देता येईल. आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो, लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करेल. आणि आयुक्तांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब ती सूचना मान्य केली आणि दिवा येथे आणि गायमुख येथे किमान 1 ते 2 एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना, कारण अनेक NGO आहेत की तो NGO खर्च पण करायला तयार आहे, म्हणजे महापालिकेचा 1ही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा
देऊन त्या डॉग होमसाठी जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे. सर, तुम्ही भिवंडी